गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलाय हेमंत भोईर आपल्याला पाहायला मिळेल P1च्या षटकामध्ये. गुरुनाथ स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आपण स्वीकारला पाहणार आहोत. मॅच होईल सुरुवात, चौथी मॅच आहे आजच्या दिवसातील. गोलंदाज CR, पहिला बॉल. चला पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश नाईक सारखी तोफ या टीम कडे आहे, परंतु या स्पर्धेच्या नियमानुसार भावेश नाईक 3 विकेट पडल्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये येईल किंवा पहिले 2 षटकार पॉवर प्ले संपल्यानंतरच भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये येईल. तर पाहूयात आता गेम प्लॅन काय सेट केला आत्माराम स्मृतीच्या गोलंदाजांनी या संपूर्ण टीमने भावेश नाईकच्या टीमच्या समोर. राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज नाईक या टीमचे कॅप्टन आहेत. मनोज नाईकने सांगितलं की भरपूर वेळ झाला मी क्रिकेट खेळलेलो नाहीये, तरीही त्यांच्या संघ मालकाने मात्र त्याच्यावरती दाखवलेला हा भरोसा भागेश भोईर यांचा खऱ्या अर्थाने मी कौतुक करू. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनला मनोज नाईक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अकाउंट ओपन झाला टीम महिरा मिष्टी 11 या टीमचं. आता मात्र स्ट्राईक वरती स्वीकार आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी हेमंत भोईर यांनी केलेली. 2 विकेट्स घेतले तर 500 रुपये, 2 षटकार लगवले तरीही 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. महेंद्र शेठ नाईक यांच्या माध्यमातून पहिला तर षटकार आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिलाच बॉल फेस करत असताना स्वीकारच्या बॅटमधनं आलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा.
फुल टॉस बॉल होता आणि त्याला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केला. स्वीकारचा तुम्ही झेल सोडला आणि झेल सुटल्यानंतर स्वीकारने प्रतिहल्ले करायला सुरुवात केलेली आहे. पहिलाच बॉल पेस करत असताना दुसऱ्या ओव्हरचा षटकार ठोकलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. स्वीकारच्या बॅटमधनं हा 6 धावसंख्येचा फटका, 6 धावा षटकार आला. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 16 धावा दापलकावरती. माहिरा आणि मिस्टी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 16 धावा दाफलकावरती लागल्यात. राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, त्याला फुल टॉल केलाय. चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीकारच्या बॅटमधनं आलाय हा लगातारचा लागोपाठचा दुसरा षटकार. चला महेंद्र शेठ नाईक हा 1,500 रुपयाचा मानकरी ठरला. पहिला फलंदाज ज्याने लागोपाठचे 3 षटकार लगावलेत. 1,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. यावेळेचा बॉल मात्र बॅटची एज लागली आणि डिक्लेअर रिझन मध्ये टीमची धावसंख्या मात्र 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मायरा आणि मिस्टी 11 या टीम कडनं 29 धावा दाफलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गणेश थोडासा मागडा होतो. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाला. डॉट बॉल बऱ्याच उशिरानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार ठोकले. 3ही बॉल फुल टॉस होते आणि हाही बॉल फुल टॉस होता. याच्यावरती मोठा फटका आलेला नाहीये. नशिबान आहे गोलंदाज. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर निघून गेला. बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपरने मात्र हा बॉल पकडला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29 धावा दाफलकावरती. भावेश नाईकची कमी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मित्रमंडळींना कळलेली नाहीये या टीमला, कारण की 29 धावा. स्वीकारचा तो झेल भरपूर महत्वाचा होता. कव्हरला जो क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता, त्याने जर झेल पकडला असता तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण की मला तरी वाटतं मायरा मिस्टी 11 या टीमचा हा सर्वात महागडा खेळाडू असेल. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, अप्रतिम दर्जाची बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29 धावा दाफलकावरती आहेत.
गणेश नाईक आला गोलंदाजी मार्क वरती. समोर 40+ खेळाडू गुरुनाथ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गणेश नाईक गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिलाच बॉल मात्र अगदी हलक्यात आणि खेळून काढायचा होता. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा दाफलगावरती. 30 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वीकारला येतो मात्र कशा प्रकारे स्ट्राईक वरती आणायचं हाच माइंड मध्ये प्रश्न असेल फलंदाज गुरुनाथ यांच्या, कारण की त्याची बॅट मात्र चांगलीच बोलतीये या मॅच मध्ये. जसं उष्णतेचं प्रमाण वाढतंय तसं मात्र त्याची बॅट तापतीये या उन्हामध्ये. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा गणेश नाईक आपल्याला पाहायला मिळतील. गुरुनाथ आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. 40+ हे खेळाडू आहेत. राईट अराउंड द विकेट गणेश. यावरचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट बॉल टाकला गेला होता. चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा स्वीकार स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्या स्वीकारच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मागच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 9 चेंडू त्याने पेस केलेत आणि 28 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. यावेळेला फटका लाजवाब. काय फटका खेचला डीप एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगला फटका पाहायला मिळाला स्वीकारच्या बॅटमधनं. लाजवाब हिट. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. वापर करत असताना स्वीकार खूप चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर जाईल. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारने भाषा करणारा स्वीकारला मात्र आता फलंदाज ही क्रीज जी आहे ती सोडावी लागते आणि पहिला धक्का लागतोय टीम मिस्टी मायरा 11 या टीमला. आणि काहीच मित्र म्हणे फरक पडणार नाहीये कारण की 2 षटकार संपलेत आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमची तोफ अर्थातच भावेश नाईक. टीमला विकेट ही जर लवकर मिळाली ना तर या धावसंख्येवरती रोख लावण्याचं काम निश्चितप्रमाणे करतील. यावेळचा फटका हिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला आलाय. भावेश नाईकच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू सीमारेषा पार. षटकार. अर्थातच निशिकांत म्हात्रे साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचा मी सरचे स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. पप्या शेट या नावाने मात्र भरपूर प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा मी सरचे स्वागत करतोय. या शेवटच्या बॉलवरती घेतली सिंगल. टीमची धावसंख्या 42. 42 रन स्कोर कार्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा दाफलगावरती आणि भावेश नाईक पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहे. नुकताच झालेली सुयोग स्मृती चषक त्या सुयोग स्मृती चषकामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरलेला भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र जोगावच्या मैदानावरती भरपूर फलंदाजांना कठीण जात होतं बॅटिंग करण्यासाठी. तिथे मात्र भावेश नाईकने खूप सोपी बॅटिंग केली होती सुयोग चषकामध्ये आणि भरपूर स्पर्धा तो थोडासा शांत राहिला. मग ती नेरूळची स्पर्धा असेल, मग ती मुळीकनची नाईट स्पर्धा असेल. आणखी नाईट स्पर्धेमध्ये थोडासा भावेश नाईक यंदाच्या हंगामध्ये थोडासा शांत पाहायला मिळाला. परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा खेळाडू थांबलेलाच नाही. टीमची धावसंख्या 42 धावा दाफलगावरती लागलेल्या आहेत आणि आत मात्र DGPL मध्ये दारावेगाव प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आयकॉनची भूमिका निभवत असताना भावेश नाईक यांचा उल्लेख आम्ही सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये करत असतो. भावेश नाईक सारखा
खेळाडू हे कमीच टीम्सला मिळतात, ज्याने मात्र कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका या संपूर्ण नवी टेनिस क्रिकेटमध्ये लगावला. यावेळचा चेंडू फिरकावून मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र मिळेल सिंगल, 1 रन. हा भावेश नाईक, ज्या भावेश नाईकला आम्ही सातत्याने पाहिलंय शॉर्ट थर्ड मॅनला, शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण करायचा. ज्यावेळेस मच्छिंद्र स्मृती दारावे टीम मध्ये तो एंटर झाला, जिथे सचिन नाईकने यस बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. भावेश नाईक यांना मी पाहिलं होतं तरघरच्या मैदानावरती अर्की ट्रॉफी झाली होती, ज्यावेळेस विमानतळाचं कामही चालू नव्हतं. त्यावेळेस सावळेश्वर सावळे या टीमच्या अगेन्स्ट मॅच होती धारावी टीमच्या, आणि एका बॉलमध्ये 9 रनची गरज असताना सचिन नाईकने तो सामना जिंकला होता. त्यावेळेस भावेश नाईक फक्त शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट कव्हरला, शॉर्ट फाईन लेगला फक्त क्षेत्ररक्षण करायचा. त्याच्यानंतर बावनडोंगरीच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना भावेश नाईकने उत्कृष्ट गोलंदाजाची टीव्ही घेतली आणि तिथून मात्र भावेश नाईक नाव रूपाला आला. यावेळेचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे, मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक घेतोय, 1 रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न करतोय आणि सहजरित्याने मात्र 2 धावा अगदी चालत चालत भावेश नाईक पूर्ण करेल. आणि या 2 धावा पूर्ण केल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 45 धावा धावफलकावरती, 45 धावा धावफलकावरती. टॉसच्या दरम्यान मनोज नाईकने देखील सांगितलं भावेश नाईकला लवकर बाद करावा लागेल, आणि भावेश नाईक जर या मैदानामध्ये थांबला जास्त वेळ तर तो डेंजरस फलंदाजा. तरी 45 धावा दाफलकावरती लागल्यात. इतका मोठा टोटल आतापर्यंत तरी झालेला नाहीये. 45 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळचा फटका मात्र स्लॉट मध्ये होता, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश नाईकचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. मोठी विकेट आहे, भावेश नाईकची गोल्डन विकेट आहे आणि ती मिळालेली आहे. भावेश नाईक बाद झालाय. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळाले, परंतु 51 वरती लागलाय हा मोठा दुसरा धक्का. माहिरा आणि मिस्टी 11 या टीमला 52 वरती लागलाय हा दुसरा धक्का. व्हाईट बॉलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती 52 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
ओके, गुरुनाथ जे आहेत जे नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात ते वडील आहेत सोहेलचे आणि वडील आणि पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळते. सोहेल नाईक हे पुत्र आहेत गुरुनाथ यांचे आणि आता मात्र वडील आणि त्यांचा मुलगा मैदानाच्या आतमध्ये माहिरा मिस्टी या टीम साठी आपण पाहतोय. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करेल का? यस, जज केलाय आणि अगदी सोपा झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज माहिरा मिस्टी या टीमचा बाद झालाय. फलंदाज सोहेल नाईकचा खेळ जास्त वेळ मैदानामध्ये टिकला नाही. चेंडू हवेमध्ये होता आणि अगदी सहजरित्याने प्रेक्षकांनी अर्थातच हेमंतनी टिपला आणि फलंदाज क्रमांक 30 धावा दाफलकावरती लागल्यात. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला AR नाईक स्ट्रायकर्स दीपक ठाकूर आणि मनोहर ग्रुप 5151 कामेश नाईक दोन्ही टीमचे कॅप्टन. द्वित 11 आणि AR नाईक स्ट्रायकर्स या दोन टीमचे कॅप्टन. धीरज भोईर टीम कॅप्टन आणि दीपक ठाकूर टीम कॅप्टन. आपण लगेचच जॉईन व्हायचंय. जशी मात्र एक इनिंग संपेल आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती मनोज नाईक आले टीमचे कॅप्टन. मनोज नाईक यांचा हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला गेला. तोपर्यंत एक सिंगल रन कंप्लीट केलेली आहे. टीमची धावसंख्या मात्र 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 55 रन्स मनोज नाईक आला. नवीन आलेले फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय समित पाटील. व्हाईट बॉल आहे हा लेग स्टिकच्या बाहेर. टीमची धावसंख्या व्हाईट बॉलने 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगला टोटल मिस्टी आणि मायरा 11 या टीमने उभा केला. 56 धावा दाफलकावरती लागल्यात. यावरचा बॉल चेंडू हवेमध्ये विकेट किपर धावतोय परंतु एक रन डिक्लेरेशन मध्ये मिळेल. या एका रनने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 57 या आकड्यावरती. (57) 57 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, माफ करा 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन मध्ये हा बॉल निघून जाईल. एक धावसंख्येने मात्र स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चालला. 58 धावा दाफलकावरती शेवटच्या ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला मनोज नाईकने. मोठे फटके येत नाहीयेत आणि समित पाटील त्याच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला हवं होतं आणि कन्वर्ट करता आलेला नाही. एक रन कंप्लीट झाली आणि फेकी मात्र चुकीची पाहायला मिळाली. पण डायरेक्ट हिट केला असता तर फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळाल्यात. या बॉलवरती टीमची धावसंख्या 60 धावा दाफलकावरती 60 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 60 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. मनोज नाईकने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. या बॉलचा बॉल मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि विकेट किपरचा अगदी सोपा असेल. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय 5व्या मैदानाच्या बाहेर जाईल समित पाटील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 60 धावा दाफलकावरती लागल्यात. DGPL चा थरार धारावेगाव प्रीमियर लीग 2023-2025 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच महेंद्र शेठ नाईक
ज्याने मात्र खूप मेहनत केलेली या धारावे गावाच्या प्रत्येक क्रिकेटपटूला एकत्रित आणण्याचं काम महेंद्र शेठ नाईक यांनी केलेल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्जेदार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक खेळाडूला पारितोषिक ठेवण्याचं कारण काय आहे तर महेंद्र शेठ नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करणं, त्यांना शाबासकी देणं आणि त्याचबरोबर चांगला खेळ करणं. म्हणूनच महेंद्र शेठ नाईक यांची चांगली संकल्पना, जिथे मात्र ते प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी ठेवलाय. 2 षटकार लगातार लगवले तर 500 रुपये, 2 चौकार लगातार 500 रुपये, 2 विकेट लगातार 500 रुपये, हॅट्रिक साठी 1000. यावरचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न गुरुनाथ करतायत आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जे विकेट किपर आहेत त्यांनी केलेली चूक आणि शेवटच्या बॉल वरती मिळाला 2 धावा. अशा रीतीने मात्र टीमची धावसंख्या 62 62 धावा दाफलकावरती आणि 63 धावसंख्येचं मोठं आव्हान उभं गेलं आहे टीम माहिरा मिष्टी 11 या टीमने आत्माराम स्मृती या टीमच्या अगेन्स्ट. आम्ही इन्व्हाइट करू दोन टीमचे कॅप्टन दीपक ठाकूर आणि धीरज भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस साठी लगेचच यायचंय. धीरज भोईर आणि दीपक ठाकूर आपण या टॉस साठी. धीरज आपण जिथे कुठे असं लगेचच टॉस साठी आपण लगेचच यायचंय. अच्छा दिवसभरातले हे रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विक्रमी कमाल, अधिकतम धाव संख्या, भरपूर टार्गेट, 30 मध्ये 63, महिरा मिष्टी विरुद्ध आत्माराम स्मृती अशी ही लढत. चला पहिली जोडी आत्माराम स्मृती संघाची गणेश नाईक आणि नॉन स्ट्रायकरला मच्छिंद्र संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिला गोलंदाज 40+. आणि हा दीपक गेला फुलटा चेंडू, पहिला चेंडू गेलाय लॉंग ऑफला आणि हा पहिला दमदार चौकार, जबरदस्त टायमिंग. गणेश मच्छिंद्र धावसंख्या 4 वर, बिनबाद 4, 4 होणार. चला धारागाव प्रीमियर लीग अतिशय क्रुशियल मॅच. आत्माराम आणि महिरा मिष्टी भरपूर धावा कुठल्यात, 62 धावा कुठून 63 धावांची गरज. राईट आर्म होते विकेट तयार आणि हा दीपक भोईर याचा पहिला चेंडू खोलात टाकलाय, चेंडू खोदून काढलाय, चेंडू गेलाय गली आणि स्लिप यांच्यामधून. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या दिली 5 वर. काय रे कधी उडवणार तो? अच्छा बिनबाद 5, 5 होणार. आणि हा यस ओव्हर पे चेंडू आणि हा पहिला दमदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह गेलाय चौकार, परंतु सीमा रेषे लग त्यांना फक्त समजलं नाही पाहिजे. फुलटॉस, टोल वसूल गेला, फुलटॉस आणि हा चेंडू जाईल. दामा चांगली फिल्डिंग, चौकार आहे का? यस, प्रोटेक्ट केलाय, डिफेंड केला चेंडू पुन्हा एकदा चांगला सीमा रेषेलगत जांबवंत उडी मारून चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय ओनली 1 रन्स विल बी गेटिंग. टोटल स्कोर इज 7 होणार. बिनबाद 7 वर. टार्गेट फार कठीण आहे, जवळजवळ आसपास 13 म्हणजे 65 म्हणजे पावणे 13. यस, पुन्हा एकदा चांगला फटका, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, चेंडू गेलाय लॉंग ऑफ, परंतु चांगली फिल्डिंग मात्र बेहतरीन आहे. फटके चांगले येत आहेत, परंतु जे शॉट सिलेक्शन जर गॅपचा पुरेपूर फायदा उचलला तर नक्कीच चौकार गेले असते. फटके मात्र दमदार होते. संघाचा टोटल स्कोर झाला 8 वर. मच्छिंद्र यस, पुन्हा एकदा चांगला कडक स्ट्रोक, लॉंगॉनच्या डोक्यावरून जबरदस्त बहारदार फटका, ऑन ड्राईव्ह, 6 धावांसाठी आणि धावसंख्या नेऊन ठेवली 14 वर. बिनबाद 1400. दमदार सलामी बघा. टार्गेट किती आहे? पावणे 13च्या आसपास, 12.75 आणि धावा झाल्या तब्बल 14 धावा. चांगले 24 चेंडू 49 म्हणजे 12.25 टार्गेट, असे 12 48
12.25 प्रति षटकामागं जे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय दमदार स्पर्धा, धारावी गाव प्रीमियर लीग. अतिशय चांगली संकल्पना, चांगले ट्रॉफीज. जो संघ चॅम्पियन होईल त्याला ही घरी घेऊन गेल्यानंतर अतिशय घरचे लोक प्रसन्न होतील. इतकी भन्नाट ट्रॉफी. आणि यावर्षी मात्र संपूर्ण फॉर्मॅट चेंज केला. क्रिस्टलच्या ट्रॉफी कॅन्सल करून मॅन ऑफ द मॅच देखील चांगल्या मॅच आहेत. बोलू नंतर परत एकदा परत ना, ट्रॉफी मोठ्याच पाहिजे. चला नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. श्रीकांत म्हात्रे. स्वीकार स्वीकार यानी की ऍक्सेप्ट. स्वीकार म्हात्रे बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने दुसरं षटक 12 मध्ये म्हणजे प्रति षटकामागं 12.25 टार्गेट असेल. 24 मध्ये 49 धाव कुटायचे आहेत. आजच्या दिवसातली ही विक्रमी कमाल अधिकतम धावसंख्या, उदंड व्यापक अपरिमित धावसंख्या. राईट आर्म महोदय विकेट. पहिला चेंडू तयार. स्वीकार. आणि हो यस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू वेगाने निघून गेलाय. आणि हा पहिला चेंडू असेल डॉट, निर्धाव चेंडू. जेवढे चेंडू डॉट जातील ना तेवढे मात्र टेन्शनमध्ये येतील, कारण टार्गेट फार चेस करायचं आहे. स्वीकार. बॉलिंग मार्क तयार. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक. आणि हा यस आउटसाइड ॲप्शन. पुन्हा एकदा तसा चेंडू निघून गेलाय. गॅदर कैल यष्टीरक्षक. तांबादा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. प्लीज या राजेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानं मगाशी फक्त 3 धावा देऊन चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक 40+. हा फॉर्मेट चांगला आहे मात्र. आणि हा यस बॅटची लिडिंग एज. चेंडू जाईल बॅकवर्ड गलीला. आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचं बदन. धाव संख्या इनिमिन 14 धावा. पहिल्या षटकात धावा कुठल्या होत्या आणि पहिला गडग्यारत पहिला हादरा. चांगला झेल बॅकवर्ड गलीला. आणि हा पहिला धक्का, पहिल्या फेकेचा बदल, पहिला गडीगारत, पहिला हादरा. आणि नवीन वंडांचा फलंदाज जाईल. धावसंख्या 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. याच्यानंतर महिरा मिष्टे आणि आत्माराम स्मृती अशी ही लढत. 62 धावा करून 63 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच विल बी. झाला टॉस. शुभम. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त स्कोअर कट. चेंडू जाईल डीपी स्कोर पॉइंटला. चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 16 वर 16. 16 for 1. चांगला फटका होता वीरेंद्र सेवाग स्टाईल. बॅकफुटला गेला होता. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. हो द कव्हर. दॅट शुड बी 2 रन्स. टोटल स्कोर इज 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सामना नक्कीच रंगतदार होईल. अजून जर 4-5 जर 2-3 मोठे फटके आले षटकाराचे तर नक्कीच अतिशय उत्कंठा वर्धक. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा आउटसाइड द ॲप्स्टम. दिशाहीन चेंडू भरकटलाय. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत. धाव संख्या झाली 17 व 17. 1-7. आणि हा पुन्हा एकदा यस ब्लॉकहॉलमध्ये चेंडू. बघा गती आणि मती याचा पुरेपूर वापर केलाय. चेंडू गेलाय शिली पॉइंट. याच्या दरम्यान 1 धाव मिळेल. तोपर्यंत धावसंख्या नेऊन ठेवली 18 वर 18. स्वीकार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. अजूनही बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 14 धावा आणि दुसऱ्या षटकात इनिमिन. आतापर्यंत चांगला रोख लावलाय. प्रतिबंध, अटकाव, अडताला, मज्जाव, पायबंद धावसंख्येला. स्वीकार. आणि हा यस पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक तडाखा ब्लास्ट केलाय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, लॉफ्ट इट. हो द बिटवीक पॉइंट. नादर बिग बाउंड्री. जबरदस्त फटका. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 22-22. पहिल्या षटकात 14 धावा
दुसऱ्या षटकात 8 धावा म्हणजे प्रति षटकामागं 11 धावांचं इक्वेशन समीकरण आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 41. 10.25. बघा पहिलं होतं 13:15, नंतर आलं 12:15, आता मात्र आलाय 10:15 वर. पण टार्गेट अशा प्रति षटकामागं प्रत्येक षटकामागं जर 2-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करेल. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, दे माय धरणी ठाय, रन उठावं लागेल. तर 18 चेंडूमध्ये 41 धावा करणं काही झोक नाही. चांगली धावसंख्या केली आणि त्या धावा कुठल्या त्या तब्बल पहिल्या इनिंगमध्ये बॅट्समन होता स्वीकार आणि भावेश, दमदार फलंदाजी केली होती. चला नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर समित. अतिशय चांगले निर्णय दिले अंपायरने, मात्र त्याचा स्वीकार केला. धारावी गावचे सगळे खेळाडू त्यांना धन्यवाद देतो. आणि हा यश पुन्हा एकदा तसाच पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं फिल्डिंग, थेट फेक केली. उर्वरित चेंडू 17 आणि धावा पाहिजे 39. 17 चेंडू 39 धावा, अशी ही रंगतदार मॅच. हो यस, स्टेप आउट झाला होता. पुन्हा दा माईटचा इशारा. डिक्लेअर दॅट इज द वाईट डिलिव्हरी. 17 चेंडू आणि पाहिजे 38. 17 बॉल्स टू गो, रिक्वायर 38 रन्स. आणि हा ये शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेलाय. चांगला फटका आहे, चेंडू गेलाय लॉंग ऑफला आणि मिळतील अंपायर डिसिजन. छे क्या बात है, पॅरलल सिक्सर, समांतर स्ट्रोक्स. दामा पंचांचा निर्णय अंतिम असे. प्लीज कोणीही त्यामध्ये ढवळाढवळ अटका, इंटरफेअर करू नका प्लीज. रन, दमदार सिक्सर. काय फटका होता, जबरदस्त टायमिंग. पॅरलल सिक्सर. लॉट करणं सोपं असतं, परंतु पॅरलल जर समांतर षटके मारायचे असतात ना, खरं म्हणजे त्याच्यात क्षेत्ररक्षकाचा अंदाज घ्यायचा असतो, जेणेकरून झेल होणार नाही आणि ही सरळ सिक्स थेट जाईल आउट ऑफ पार्क. तर उर्वरित बॉल राहिले 16 आणि धावा पाहिजे तब्बल 32 धावांची गरज. 16 गेंदे 32 रन, रिक्वायर रन रेट. प्रत्येक चिरला पाहिजे 2 धावेचं टार्गेट. हो 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 यस, चांगलं कमबॅक. अप्रतिम बॉलिंग, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. थोडासा चेंडू मागे ठेवला आणि पिचिंग झाला आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला आउट स्विंगर, दमदार गोलंदाजी, ग्रेट डिलिव्हरी. दॅट शुड बी. 15 मध्ये पाहिजे तब्बल 32 धावा. हो येस नादा, हो येस, इज गॉन. काय यष्टी रक्षण, काय फुटवर्क, काय पदल आलित्याचा वापर आणि गोलंदाजी मात्र अतिशय चांगला. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला, पिच केला आणि अशा प्रकारे एक महत्वपूर्ण जी क्रुशियल विकेट हवी होती, वाघाची शिखर गोल्डन विकेट गॉट.
येस येस धन्यवाद. जरा बॉलवर लक्ष ठेवा तुम्ही, जरा कोणीतरी एकतरी माणूस ठेवा. आणि हा येस हवेमध्ये चेंडू, ओहो ग्रेट कॅच. काय सीमा रेषे लगत स्वतःला बॅलन्स केलं आणि जांबवंत उडी मारून मिडविकेटला जबरदस्त गेला क्लास. अन्यथा हा देखील षटकार झाला असता, उत्तुंग फटका होता. चला येणारा फलंदाज नवीन बॅटर ऋषिकेश नाईक. आणि हा यस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. पूल आहे की हुक आहे हे समजत नाही. चेंडू जाईल धाडायला लागलाय. जाहीर घोषित निर्धार 1 धावेचा इशारा. टोटल स्कोर झालाय 32 आणि पाहिजे तब्बल अजून 34. 31 पाहिजे का नाही, किती पाहिजे 63 पाहिजे 31. ओके थँक्यू. 31 रन्स टार्गेट 63 आहे ना. चला राहिले 12 बॉल रे. 12 बॉलमध्ये 31 म्हणजे 15.5 धावा कराव्या लागतील तुम्हाला. प्रति षटकामागं ठोकाव्या लागतील. 12 balls to go, require 31 runs. बोलू का? तर सन्मानी हिराजे नाईक यांना विनंती ग्रुप आहे स्टेजवर बसून स्थान बनावं प्लीज. हिराजे नाईक तुम्हाला विनंती आहे कृपया आसन ग्रहण करावं प्लीज. महेंद्र नाईक या स्पर्धेचे दमदार आयोजक आपणास कळकळी म्हणते. हो 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 ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. काय भेदक मारा होता कुठल्याही फलंदाजाला. हा चेंडू समजा भावेश नाईक. 12 मध्ये 11 मध्ये पाहिजे 31. पहिला चेंडू डॉट बॉल. या दरम्यान हिराजे नाईक यांचं आगमन झालंय. आणि हे सगळे आमचे कट्टर समर्थक. धारावी गावानं बरंच मला स्टेज मिळून दिलेत, व्यासपीठ. त्याच्यात वाटा शिहाचा वाटा म्हणजे राजेश भोयर यांना धन्यवाद द्यावा लागेल. त्या ज्यावेळी स्पर्धा असायच्या पहिल्या म्हणजे 30 ते 35 वर्षापूर्वी राजेश भोयर सकाळी माझ्या घरी यायचे 7 वाजताच. भरपूर त्यांनी स्टेज दिले राजेश भोयरने. त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. चला हा दमदार सिक्सर 6 रन आणि धावा पाहिजे 25. आणि हा चेंडू माटे गेला निघून. नऊ चेंडू आणि 25. अजूनही मॅच गेलेली नाही आहे. अजूनही मॅच रंगतदार आहे. सामना दोलायमान 50-50 बॅलन्स मॅच. 9 चेंडूमध्ये 25 धावा करायचे आहेत. अटीतटीचा उत्कंठवर्धक सामना. बॉलिंग मार्क तयार भावेश नाईक. राईट आर्म राहून विकेट. येस पुन्हा एकदा स्कूप करायला प्रयत्न पण तो फायदा होणार नाही. तिथं जाहीर घोषित निर्धारित जो डिक्लेअर झोन आरक्षित जो जागा आहे आणि 8 मध्ये पाहिजे तब्बल 24. 8 चेंडू 24 धावांची गरज.
चला स्पीडअप करा प्लीज. 6 मध्ये 22, 6 गेंदे 22 रन, 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. सहा चेंडूने 22 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. शेवटचा अंतिम निर्णायक षटक भावेश नाईक यांनी दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या खाईत ढकलून दिलंय. शेवटचा गोलंदाज असेल 6 मध्ये 22 आणि रौनक नाईक. शेवटचं षटक निर्णायक लास्ट ओव्हर. आणि हा यस उलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू जाईल बॅकवर्स पहिले मिडविकेट यामधून मिळेल फक्त 1 धाव. 5 चेंडू माहिती पाहिजे. 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. 2 मोठे फटके बिग हिट करावे लागतील अदरवाईज. पाच चेंडू 21 धावा. उत्कंठावर्धक मॅच, रोमांचक सामना, थ्रिलिंग मॅच. आणि हा येस वाईटचा इशारा आउटसाइड द लेग स्टंप कट करायचा आहे. पाच मध्ये 19, 20, 5 चौक 20. आणि हा यस लॉब केला चेंडू हवेमध्ये मिडॉनला. हो 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 ग्रेट कॅच. दीपक भोईर दमदार झेल लॉब केला होता हवेमध्ये बराच करायला आणि मिडॉनला अतिशय अप्रतिम झेल. आणि राहिले बॉल तब्बल 4 आणि धावा पाहिजे 20. 4 चेंडू आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये महेंद्र नाईक यांच्यातर्फे सुशांत नाईक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. अच्छा अच्छा अच्छा. प्रत्येक विकेटला सुशांत नाईक यांच्यातर्फे तुम्हाला पुरस्कृत केले जातील 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. प्रत्येक विकेटसाठी सुशांत नाईक 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला पुरस्कृत करतील. एव्हरी विकेट विल गेट 500. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा चेंडू हलक्यातून पुश केला, टॅप केला, चेंडू गेलाय शॉर्ट बॅकवर्स केला, वेगाने चेंडू झेपावलाय चेंडूवर. आणि राहिले 3 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. जवळजवळ सामना जरी 3 चेंडू 3 षटकार फेकले तरी कंपल्सरी चेसिंग हा नियम तुम्हाला आडवा येतोय. यस चेंडू गेला बिहाइंड द चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग आणि फक्त मिळेल 1 धाव. आणि राहिले फक्त औपचारिकता. 2 चेंडू मध्ये पाहिजे धावा. 18 धावांची गरज. आणि दमदार विजयाची मुहूर्तमेढ रोवताना हा संघ महिरा मिष्टी आणि आत्माराम स्मृती हा पराभवाच्या खाईत पराभवाच्या दलदलीत 2 बॉल्स टू गो. चला हा पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह. चेंडू गेला काऊ कॉर्नर लॉंग ऑन यांच्यामधून मिळेल फक्त 1 धाव आणि तब्बल जिंकतील. बघूया राहिले 17 धावा. शेवटचा लास्ट बॉल. रिक्वायर 17 रन्स इन ओनली 1 डिलिव्हरी लेफ्ट. चला ही मॅच जवळजवळ फिनिश झाले आणि तब्बल सामना जिंकला 15 धावा.
आणि काही 15 धावांनी सामना जिंकलाय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला जबरदस्त बॅटिंग केली भावेश कोण स्वीकार मात्रे. 18 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारणारा मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी. तर मी विनंती करतो आमचे हिराजे नाईक यांच्या शुभ हस्ते. हिराजे नाईक तुम्ही दादा द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चला या स्वीकार म्हात्रे 18 चेंडूमध्ये 32 धावांची अतिशय बेछूट फलंदाजी. चला या रोहित भाई तुम्हाला विनंती असेल प्लीज आपला तुम्ही भार सांभाळावा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे हिराजे नाईक यांना सन्मानित करावं. नुकतं त्यांचं आगमन झालंय. चांगली स्पर्धा. चला आणि गुच्छ हे बाबा कॅमेरामॅन